हा? म्हणजे 3 वर्ष झाले, 3.5 नाही? 3.5 वर्षाच्या पहिले त्याचा चेहरा असा पाहिला होता. पावसा लागत होता हा आहे का नाही मन जाणीव करून पावसा लागत होता ना, हात चेहरा पावसा त्याच्याजवळ पावसा वाटत आणि याच्यामुळे एकली होती का नाही बरोबर आहे गाव आहे का कळलं ब्राह्मणीचे कोणी आले पटेल आहे ना पटेलचं नाही हो पटेल आहे काय आता कुठं वाटते म्हणजे त्या नाश्ता कर त्या रिक्षा कर त्या भाऊ त्याचे भाऊ ते भाऊ तुझा भाऊ याच्याकडे काही पाहत नाही आपण का पाहतो आपल्याला का पाहिजे चांगलं पाहिजे का नाही जो चांगला आहे त्याच्याकडेच पाहतो आपण तेव्हा आपल्याला चांगलंही वाटतं अरे गलत बोलतो का पहिले या जीवनामध्ये वाटलं अरे वाटलं होतं का म्हणजे विचार कर की आपला भगवंत किती महान आहे जो माणूस रस्त्या वाटेवर पडून राहत होता या बायकोने वाटत होतं ना माझा माणूस आज येईल का नाही त्या बाईनं आज सामोर त्या गोष्टीचा विचार केला त्यावेळेस तुम्ही रुपये खर्च आले आहे का नाही आता भेटले अरे हो का नाही म्हणून माझा सांगण्याचा उद्देश तो आहे तुमचा रिश्तेदार काय हे पाहू नका त्यावेळेस तुम्ही आलं का कोणी 5 पैसे दिले का त्याला तिला पोरायला जगवलं असतं का म्हणजे हा माणूस किती विचित्र आहे मग आपण का पाहिलं जिथून आपलं चांगलं झालं ज्याच्यापासून आपल्याला सुख भेटलं ज्याच्यापासून आपण 2 टाइमचा अनाज चांगल्या प्रकारे खात आहोत किंमत त्याची केली पाहिजे का त्याची केली पाहिजे त्याची चुकून पाहिलं हेच तुझे त्याची सांगायचं आपण एकट्याने बाबाला प्रणाम करू भगवान बाबा संस्था वाडी नागपूरच्या अंतर्गत खडगाव आज इथे मासिक पावन कार्य पार पडले आहे तरी ह्या पावन कार्यामध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे यांना माझा प्रणाम महान त्याने बाबा मंदिरी उपस्थित आहे यांना माझा प्रणाम आपले सर्वांचे मार्गदर्शक बर्गे साहेब उपस्थित आहेत यांना माझा नमस्कार सर्व सेविका गोपाल यांना मला नमस्कार मी सेवेमध्ये याच्या अगोदर पूर्ण गावामध्ये म्हणजे मी व्यसन धरले होतो आणि लोक मला शिव्या देत होते नळासाठी
माझे वडील सगळं देवधर्म करायचे, वारकरी होते. मला सेवेमध्ये घेऊ न द्यायचे आणि सेवा घ्यायची नाही म्हणून सांगायचे. असे 5-6 वर्ष गेले. नंतर पण माझी दारू सुटत नव्हती आणि नळ सोडून गावोगावी कसं गावामध्ये पडून राहायचो. लोक मारायचे, साहेब मारायचे, काढून द्यायचे, धमकी द्यायचे. 3 मुली असताना मला साहेब लोक कोणते चांगले होते, नगर परिषदमध्ये त्यांनी मला सपोर्ट केला आणि माझी ड्युटी काही वेळ चालू दिली. नंतर परिस्थिती एवढी खराब झाली माझी की मी चालायच्या अवस्थेतच नव्हतो, काम करायच्या अवस्थेतच नव्हतो. आणि मला माझ्या साहेबांनी माझा हात वर करून टाकले का आता याला निवडून काढायचे. माझे वडील मला सेवा घ्यायला तर बाहेर नाही असं सांगायचे, घरात राहू नको असे म्हणायचे. मला माझ्या 3 मुली असताना मला कधी कधी विचार करून येतो मी त्याला दारूची कमी होत नव्हतं आणि मी दारूच्या आधी झालो होतो, आधी झालो की मला काही समजत नव्हतं. माझा परिवार सगळा असा रस्त्यावर असल्याने होता. पगार झाला की बस 15-20 दिवस दिसतं झालं. मी कधी कधी काही लोक सांगायचे मला शेव येते तर मी हो करायचं माझ्या काढून द्यायचो. असं म्हणत खूप दिवस गेले आणि एक प्रसंग असा आला की मी या सेवेच्या माध्यमाने खरंच आलो. ज्या दिवशीपासून मी या सेवेमध्ये आलो, भगवंतानं मला त्या 4 वर्षामध्ये खरंच दाखवून गेलं की खरंच भगवंताची सेवा ही महान आहे. माझा परिवार आज सुखी आहे. माझ्या 3 पोरी आता मस्त शाळेमध्ये जाते, पत्नी सुखी आहे. माझ्याजवळ पैसा, हातला पगार बरोबर आहे. सगळे लोक माझ्या गावात आता सुखात आहे. लोक मला हे सांगते का पागाच्या आता तू सुधारला. मी एवढं बोलू शकतो. आपण एकटीने बाबाला जेवढच करू. स्वतःचा बाप तुला चांगलं करत हा त्यावेळेस तू 4 लोकात बसून होता का? कोणी बसू देत होता का? आज तुझे 4 लोकात बसण्याला एक मान मर्यादा सगळी मिळवून दिली. आता तुम्ही लोक जवळ बरावं याची जाणीव जीवनभर ठेवा. आणि कोणत्याही आता तुम्ही सांगितलं का मला बाप सुद्धा मला म्हणजे मार्ग. आता ते लोक म्हणते का नाही कधी कधी हे माझं अपोरगी हे पोरगा हे ते आपला जीवन सत्यानाश करण्याच्या चक्करमध्ये राहत नाही. आपल्याला 4 लोकात बसण्यालाही नाही बनवलं. त्यात आपण काहीतरी बनलं. आपण काहीतरी मोठ्या गोष्टीने हे मिळवलं आणि पुन्हा लोक त्याच गड्ड्यामध्ये कोणामुळे नात्या आणि खूप सारे असे लोक आहेत की समजदार असून मानव ये बुद्धिमान होते हुए बुद्धिहीन है. वो अपने बुद्धि का सदुपयोग त्याने बुद्धीचा उपयोग नाही आहे. त्याने माझ्याजवळ पैसा आहे, माझ्याजवळ हे आहे, माझ्याजवळ ते आहे. आता जो पैसा तुला मिळतो तो तुझ्या कामात तरी येऊन जाईल. त्यावेळेस किती जरी आला तरी कामात येत नव्हतं. तुला नोकरून काढून आलं. अरे काढलं होतं का? अशा बिकट परिस्थितीच्या माणसावर येऊ नये याची दक्षता घ्या. ठीक आहे. त्यानंतर